तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर आपल्या पुराणात त्याच्यासाठी सुद्धा एक स्तोत्र सांगितलेलं आहे. जर त्या आजारी व्यक्तीच्या उशाशी बसून किंवा घरात जर हे स्तोत्र म्हटलं गेलं तर त्या व्यक्तीच्या रिकव्हरीसाठी, तो पटकन बरा होण्यासाठी ही मदत होते. आणि ह्याच्यामागे सुद्धा आपण म्हणू शकतो की विज्ञान आहे. कारण आपले जे संस्कृत शब्द आहेत त्याच्यामध्ये जो नाद आहे, त्याच्यामुळे जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, त्याच्यामुळे त्या रोगी माणसाला किंवा आजारी माणसाला छान वाटून त्याला बरंसुद्धा वाटू शकतं. तर चला बघूया श्री दत्तस्तव यांचं सर्वरोगशमनार्थ स्तोत्र. भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामितं. यन्नामस्मरणदैन्यं पापं तापश्च नश्यति भीतिग्रहार्ति दुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामितं. दद्रूकस्फोटककुष्ठादि महामारी विसूचिका नश्यत्यं नेपि रोगश्च दत्तात्रेयं नमामितं. संगजादेशकालोत्था अपि सांक्रमिका गदाः शाम्यन्ति यत्स्मरणोतो दत्तात्रेयं नमामि तमम्. सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीराणां यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामितं. त्रिविधितोत्पातशमनं विधिधरारिराष्टनं यन्नाम कुरुर्मिघ्निमं दत्तात्रेयं नमामितं. वैर्यादिकृतमन्त्रादि प्रयोगायस्य कीर्तनात् नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामितं. यच्छिष्यस्मरणात् सद्यो गतनष्टात्यदि लभते य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामितं. जयलाभयशः कामदा तुर्दस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं पठेत दत्तप्रियो भवेत्. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.